ओम नमो सद्गुरु परमात्मने नमः. आपण सर्वजण वंदनीय संतजनांच्या, पालक मंडळींच्या, विद्यार्थी गणांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत. आज मी तुमच्याशी बोलणार आहे आधुनिकतेच्या नावाखाली बदलत्या शिक्षण प्रणालीतून होत असलेल्या संस्कृतीच्या ऱ्हासाबद्दल. शिक्षण व्यवस्था हा समाज घडण्याचा मूलभूत पाया असतो. त्या शिक्षण व्यवस्थेतून आपलं अस्तित्व टिकेल किंवा नाही टिकणार याचा निष्कर्ष काढला जातो. आज आपण जागतिक स्तरावरती उदात्तीकरण आणि प्रगती, विकास या नावाखाली आपण आपल्या देशाची संस्कृती विसरत चाललो आहोत. शिक्षणाची संस्कृती ही प्राचीन काळापासून आपल्या देशात कार्यरत आहे. पुरातन काळामध्ये जर आपण पाश्चिमात्य देशामध्ये शिक्षण क्षेत्राचा तेवढा विकास नव्हता, परंतु त्या काळात आपल्या देशामध्ये शिक्षण व्यवस्था ही खूप प्रगतशील होती. याची उदाहरणं आहेत. आपल्या गणितातील शून्याचा शोध हा आपल्या देशामध्ये लावला आहे. आपल्या देशामध्ये त्या काळी 4 विद्यापीठ काम करायची. नालंदा सारखी विद्यापीठ आपल्याच देशाची आहे. तक्षशिला आपल्याच देशाचे विद्यापीठ आहे. आणि एवढं सगळं असताना सुद्धा आज आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करत आहोत. पाश्चिमात्य शिक्षण प्रणाली अंमलात आणत आहोत. 150 वर्ष ज्या इंग्रजांनी आपल्या देशावरती राज्य केलं, हे फक्त आपली शिक्षण प्रणाली संपवूनच केलं. आणि आजही आपण तेच करत आहोत. जागतिक स्तरावरती आपल्याला वाटचाल करण्याकरिता, व्यावसायिक वाटचालीकरिता इंग्रजीचं शिक्षण महत्वाचं आहे, परंतु सांस्कृतिक विकासासाठी तुम्हाला भारतीय शिक्षण प्रणाली अंमलात आणावीच लागेल. जुन्या काळामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आजी आजोबा असायची. ते आजी आजोबा मुलांना गोष्टी सांगायचे आणि त्यातून मुला मुलीवर संस्कार करायचे. परंतु आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हे सर्व संपुष्टात आलं आहे. आज आपल्या शाळेमध्ये शिकवला जाणारा जो अभ्यासक्रम आहे तो आपल्या संस्कृतीशी निगडीत नाही. एकेकाळी दिवाळीला सुट्ट्या असायच्या, परंतु आज त्या सर्व सुट्ट्या कमी करून नाताळला लागू करण्यात आलेल्या आहेत. एकंदरीत शिक्षण व्यवस्था ही आपल्या देशाची आहे का पाश्चिमात्य देशाची आहे हा प्रश्न भेडसावत आहे. आपल्या मुलांना आपल्या देशाच्या संस्कृतीबद्दल, आपल्या परंपरेबद्दल कसल्याही प्रकारचं ज्ञान नसल्याचं दिसून येतं. या उलट आपल्याला रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे असे वेगवेगळे डे साजरे करायला मिळत आहेत. कुठंतरी साजरा होणारा पाश्चिमात्य उत्सव आज देशभरात थाटामाटात साजरा होत आहे. याचं कारण काय?